परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड। महिला आंदोलकांनी कार्यालयामधील काचा आणि इतर साहित्यही फोडलं। पोलिसांनी केलं होतं शांतता राखण्याचं आवाहन। परभणीमध्ये संतप्त महिला आंदोलकांकडून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाची सुद्धा तोडफोड। दरवाजे खिडक्यांच्या काचा आणि इतर साहित्याची तोडफोड। परभणीमध्ये आतापर्यंत 7 बसेसची तोडफोड। अनेक वाहनं आणि दुकानांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान। जालन्याच्या मार्गे परभणी जिंतूरला जाणाऱ्या जवळपास 15 एसटी बसेस मंठा इथे थांबवल्या। परतूर आणि अंबड आगारामधील परभणीकडे जाणाऱ्या 7 बसेसच्या फेऱ्याही रद्द। खबरदारी म्हणून एसटी महामंडळाचा निर्णय। परभणीमध्ये आंबेडकरी जनता आक्रमक। विसावा कॉर्नर परिसरामध्ये बंद दुकानाबाहेरील साहित्य आणि बोर्ड फोडले। काल आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची झाली आहे विटंबना। संविधान पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना केल्याच्या निषेधार्थ परभणी बंदला हिंसक वळण। विसावा कॉर्नर परिसरामध्ये जाळपोळ, गाड्यांचीही तोडफोड, तर पोलिसांच्या गाड्यांवरही आंदोलकांकडून दगडफेक। आंदोलकांना पांगवण्यासाठी परभणीमध्ये पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। संविधानाचा अपमान करणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या, आंदोलकांची मागणी। परभणीमध्ये दगडफेक करणाऱ्यांवरती पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज। शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलिसांची फौज तैनात। परभणीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या पुस्तिकेच्या शिल्पाची विटंबना। घटनेच्या निषेधार्थ आज सकाळी बंदची हाकही देण्यात आली होती। परभणीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या नेतृत्वामध्ये पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक। जिल्हाधिकाऱ्यांनी दिले जमावबंदीचे आदेश। परभणीमधील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायींचा मोर्चा। वसमतमध्ये पुकारला कडकडीत बंद। आरोपीवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। परभणीमधील घटनेचा निषेध करत प्रकाश आंबेडकरांकडून वंचितच्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन। 24 तासामध्ये समाजकंटकांना अटक न केल्यास परिणाम भोगावे लागतील, आंबेडकरांचा इशारा। परभणी जिल्ह्यामध्ये शांतता राखा। हिंसाचाराच्या नंतर भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचं आवाहन। परभणीतील आरोपी पोलिसांच्या अटकेत, त्यामुळे कार्यकर्त्यांनी शांततेमध्ये आंदोलन करावं, रामदास आठवले यांचं आवाहन। तर आरोपींवरती कठोर कारवाईचीही केली मागणी। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्याच्या नंतर नार्वेकर दिल्लीत। लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि इतर नेत्यांची सुद्धा नार्वेकरांनी घेतली सदिच्छा भेट। भाजप राज्यसभेच्या खासदार अजित गोपछडे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत मराठवाड्यामधील कृषी, सिंचन, रेल्वे, महामार्ग आणि रस्त्यांच्या संदर्भात दिलं निवेदन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज। नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन। येणाऱ्या निवडणुकांसाठी सर्व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार। अकोला जिल्ह्यामधील अकोट तालुक्यामधल्या असेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर शिवसेनेमध्ये दाखल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये केला पक्षप्रवेश। ईव्हीएमच्या विरोधात राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये विरोधक आक्रमक। इंडिया आघाडी शुक्रवारी सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची शक्यता। निवडणूक आयोगाकडून पडताळणीमध्ये एकही त्रुटी नसल्याचा पुनरुच्चार। ईव्हीएमच्या संदर्भात 104 उमेदवारांचे 95 मतदारसंघामधून अर्ज। शंका असलेल्यांना भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या इंजिनियरची वेळ दिली जाईल। यावेळी शंका दूर करण्याचं काम केलं जाईल। अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी किरण कुलकर्णी यांची माहिती। काही लोक ईव्हीएमच्या संदर्भात रान पेटवतायत, मात्र याला कुठलाही कायदेशीर आधार नाही। पराभूत झाल्यामुळे अशा रीतीनं भांडवल करणं आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। शरद पवारांच्या विरोधात वक्तव्य केल्याच्या प्रकरणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करावा। शरद पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल मातेले यांची पोलिसांकडे निवेदनाच्या माध्यमातून मागणी। भारताच्या हद्दीमध्ये बेकायदेशीररित्या मासे पकडण्यासाठी आलेल्या 2 बांगलादेशी मच्छीमार नौका ताब्यात। 78 मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलानं केली अटक। मुंबईमध्ये अवैधरित्या राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात पोलीस ऍक्शन मोडवर। अंधेरीमधून एका बांगलादेशी नागरिकाला अटक। त्याच्या संपर्कामध्ये इतर कोणी आहे का याचाही तपास सुरू।
अमरावतीमध्ये वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना परत पाठवा, अन्यथा आम्ही शोध घेऊ आणि चोप देऊन त्यांना परत पाठवू, शिवसेना ठाकरे गटाचा इशारा. या संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांना दिलंय निवेदन. नवीन वर्षामध्ये सलूनचे दर 20 ते 30% वाढणार, महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. कांद्याच्या पाठोपाठ फळबाग लागवड पीक विमा उतरवण्यामध्ये सुद्धा मोठा घोटाळा. राज्यामधील 25 जिल्ह्यांमध्ये फळबाग लागवड क्षेत्र नसताना देखील विमा उतरवल्याचं समोर. 5 दिवसांच्या बंदच्या नंतर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमधले व्यवहार सुरू. 2 दिवसांमध्ये 7,000 क्विंटलहून अधिक सोयाबीनची खरेदी. सोयाबीनला 4,300 रुपयांचा भाव. श्रीलंकेनं कांद्यावरील 20 रुपये आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतीय कांदा निर्यातीला चालना. लासलगाव इथून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू. अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये बनावट औषध साठा नसल्याची रुग्णालय प्रशासनाची माहिती. अनेक रुग्णालयांमध्ये औषधांचा बनावट साठा आढळल्याच्या नंतर राज्यामधील सर्व रुग्णालयांना दिले होते तपासणीचे आदेश. अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयासमोर सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांचं आमरण उपोषण. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राबाबत मागवलेली कागदपत्र मिळत नसल्याचा आरोप. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाच्या अंतर्गत केंद्र सरकारची बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यामधल्या मार्गाला मंजुरी. मात्र रेल्वे मार्गाच्या कामासाठी शेतजमीन देण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध. माजी पोलीस महासंचालक आणि काँग्रेसचे नेते संजय पांडेंची ठाण्यामध्ये चौकशी. खोट्या केसेसच्या धमक्या देऊन पैसे उकळल्याचा पांडे यांच्यावरती आरोप. व्यावसायिक संजय पुनमिया यांनी केली होती तक्रार. मोवाड नगर परिषदेचे 50% कर्मचारी कागदोपत्री कामावरती हजर, प्रत्यक्षात मात्र गैरहजर. काटोलचे आमदार चरण ठाकूर यांच्या पाहणी दौऱ्यामधला हा प्रकार उघड. बजावली कारणे दाखवा नोटीस. लग्न सोहळ्यामध्ये सहभागी होऊन दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. शहादा पोलिसांच्या पथकानं मध्य प्रदेशामधील राजगड जिल्ह्यामधून टोळीला घेतले ताब्यात. 7,20,000 रुपये किमतीचा चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत. सांगली तासगाव मार्गावरील कुंठे फाट्याजवळ वडाप आणि दुचाकीचा भीषण अपघात. 3 जणांचा मृत्यू. वडाप चालकानं ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नामध्ये दुचाकीला धडक दिल्याची माहिती आहे. अंबडमध्ये तरुणाच्या त्रासाला कंटाळून मुलीची आत्महत्या. आरोपीला कडक अशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी अंबडमधील नागरिक रस्त्यावर. बंद पाळून आणि मूक मोर्चा काढून व्यक्त केला निषेध. वर्ध्याच्या शेडगाव चौरस्त्यावरती ट्रॅव्हल्सच्या धडकेमध्ये महिलेचा मृत्यू. काही काळ तणावाचं वातावरण. अपघातामुळे 3 तास वाहतूक खोळंबली. मोक्षदा एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरमध्ये हजारो भाविकांची विठ्ठलाच्या दर्शनासाठी गर्दी. विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागतोय किमान 5 ते 6 तासांचा कालावधी. चंद्रभागेचा तीर सुद्धा गजबजला. टीसीएस कंपनीकडून विठ्ठल मंदिराची मोफत टोकन दर्शन प्रणाली विकसित करून मिळणार. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. नाशिकच्या कळवण तालुक्यामध्ये आदिवासी समाजाच्या डोंगऱ्या देवाचा उत्सव. माजी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी दिली भेट. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड विरोधकांबरोबर भेदभाव करतात असा आरोप करत इंडिया आघाडीचा त्यांच्या विरोधामध्ये अविश्वास प्रस्ताव. यावरून आजही सभागृहामध्ये गोंधळ. राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित. राहुल गांधींचा दिल्लीमधल्या एका किराणा दुकानामध्ये वस्तू विकतानाचा व्हिडिओ व्हायरल. राहुल गांधींकडून किराणा दुकानदारांच्या समोरची आव्हानं समजून घेण्याचा प्रयत्न. तृणमूल काँग्रेस भाजपची मदत करत असल्याचा पश्चिम बंगाल काँग्रेस अध्यक्ष शुभांकर सरकार यांचा तृणमूलवरती आरोप. ममतांच्या राज्यामध्ये सरकारी कार्यालयांमध्ये दलालांचं साम्राज्य असल्याचाही आरोप. नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगदेल 4 दिवसांच्या भारताच्या दौऱ्यावर. अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये होणार सहभागी. सिगदेल अयोध्येमध्ये जाऊन रामलल्लाचंही दर्शन घेणार. खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं ढाका ते आगरतळापर्यंत काढला मोर्चा. भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. आगरतळा इथे बांगलादेशी उच्चायुक्तांच्या कार्यालयावरती झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी काढला मोर्चा. देशामधील 18 कोटी 74 लाख शेतकरी कर्जबाजारी.
कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या यादीमध्ये तमिळनाडू अव्वल तर उत्तर प्रदेश आणि कर्नाटक दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी. भारताचा अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी भारतीय अंतराळ स्थानक बांधण्यात येणार. 2035 पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचं उद्दिष्ट. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांची माहिती. भारतीय नौदलानं इस्रोसोबत घेतली वेल्डेक चाचणी. गगनयान मोहिमेमधून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना जहाजावरती नेण्यासाठीची होती ही चाचणी. गगनयान मोहिमेवरती वेगानं काम करणाऱ्या इस्रोचं एक पाऊल पुढे. देशातील प्रसिद्ध संत श्री सियाराम बाबा यांचं निधन. सियाराम बाबा गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होते. त्यांचं वय 100 वर्ष असल्याचं सांगितलं जायचं. सियाराम बाबा मराठी सुद्धा चांगलं बोलायचे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.